12 लाखांपर्यंत नो टॅक्स बजेट 2025 मधील मोठ्या घोषणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला। आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार का? कृषी, रेल्वे, ऑटोमोबाईल, डिफेन्स, रिअल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांना काय मिळाले आणि कोणत्या घोषणा करण्यात आल्या? काय स्वस्त झालं, काय महाग झालं, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत। गेल्या काही महिन्यांपासून आयकर सवलती संदर्भात मोठ्या चर्चांना उधाण आले होते। अखेर या अर्थसंकल्पामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत। इन्कम टॅक्स मध्ये आता सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे। 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कोणताही कर द्यावा लागणार नाही। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तशी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे। मित्रांनो, अनेक महिन्यांपासून लोकांना आयकर स्लॅबमध्ये मोठ्या बदलाची अपेक्षा होती आणि अखेर सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊयात की आता नवीन कर प्रणाली अंतर्गत टॅक्स स्लॅब कसे असणार आहेत। नवीन कर प्रणाली तर 0 ते 4 लाख उत्पन्नावर कर नाहीये। 4 ते 8 लाख उत्पन्नावर 5% कर असणार आहे। 8 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरती 10% कर असेल। तसेच 12 ते 16 लाख रुपयांच्या उत्पन्नावरती 15% कर असणार आणि 16 ते 20 लाख उत्पन्नावर 20% कर राहील। 20 ते 24 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 25% कर असणार आहे आणि 24 लाख रुपयांवरील उत्पन्न असणाऱ्यांवरती 30% इतका कर लावला जाणार आहे आणि त्यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000पर्यंत वाढवले आहे, ज्यामुळे करदात्यांना मोठा फायदा होईल आणि त्यामुळेच 12 लाखांपर्यंतचे जे उत्पन्न आहे ते आता पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे। तसेच टीडीएस सुलभता ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा ही 50,000वरून आता 1 लाख करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता बघूया कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घोषणा। 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू केली जाणार आहे। त्यामुळे या कृषी योजनेचा तब्बल 1.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल असं सरकारने म्हटलेलं आहे। गेल्या काही वर्षापासून डाळीचं उत्पादन हे कमी झालेलं आहे, त्यामुळे डाळीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। हे लक्षात घेता सरकारने आता विशेष योजनेची घोषणा केली आहे। तूर, उडीद आणि मसूर या उत्पादनासाठी 6 वर्षासाठीची विशेष मोहीम सरकारकडून राबवली जाणार आहे। आता केंद्र सरकार पुढील 4 वर्षांमध्ये तूर, उडीद आणि मसूर डाळ खरेदी करणार आहेत आणि यासोबतच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली आहे। तर याचा फायदा 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार असं सांगितलं जातंय। उद्योग आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन। आता लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड असणार आहे आणि तसेच स्टार्टअपसाठी 20 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी कव्हर देखील मिळणार आहे। फुटवेअर आणि चर्मोद्योगासाठी विशेष योजनेची तरतूद आखण्यात आली आहे, ज्यामुळे या योजनेअंतर्गत नवीन 22 लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी सरकारला अपेक्षा आहे। तसेच खेळणी उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे विशेष प्रयत्न सुद्धा सरकारकडून केले जाणार आहेत। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा। आता पुढील काळात IIT संस्थांची संख्या अजून वाढवली जाणार आहे। IIT क्षेत्रात 65,000 नवीन जागा उपलब्ध होणार आहेत। तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10,000 नवीन जागा वाढवण्यात येतील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे। आणि महिलांसाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना सुरू करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत 1 कोटी गरोदर आणि स्तनदा मातांना याचा फायदा होणार आहे। ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार अशी देखील सरकारने घोषणा केली आहे। डिजिटल आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात प्रगती। भारत नेट प्रकल्पांतर्गत सर्व सरकारी शाळा आणि ग्रामीण रुग्णालयांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी येणाऱ्या काळामध्ये पुरवठा करण्यात येणार आहे। ग्रीन एनर्जी आणि EV सेक्टरला विशेष प्रोत्साहन देण्याची सुद्धा घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे। लहान अणुभट्ट्या स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स विकसित करण्यासाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे।
2033 पर्यंत 5 स्थानिक आणि छोटे अणुभट्टे तयार केले जाणार आहेत। कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग झाल्या? 36 जीवनावश्यक औषधांवरील कराला आता सूट जाहीर करण्यात आलेली आहे। कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली गेली आहे आणि आता येणाऱ्या काळात कॅन्सरची औषधं स्वस्त होतील। तसेच टीव्ही, मोबाईल फोन आणि त्यांचे पार्ट्स देखील स्वस्त होणार आहे आणि त्यासोबतच चामड्याच्या वस्तू आणि खेळणी उत्पादने देखील स्वस्त होणार आहेत। फ्लॅट डिस्प्ले पॅनलवरील कर हा 10% वरून आता 20% करण्यात आला आहे। तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढवली गेली आहे। 6 लाईफ सेव्हिंग औषधांवर 6% कस्टम ड्युटी लागू करण्यात आली आहे। तर एकंदरीत 2025-26चा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी दिलासादायक ठरला आहे। उत्पन्न कर सवलती, कृषी क्षेत्राला मदतीचे पाऊल, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन आणि आरोग्य तसेच शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेली महत्त्वाची पावले यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला वेग येईल। तुमच्या या अर्थसंकल्पाबद्दल काय भावना आहेत? तुम्हाला अपेक्षित ज्या घोषणा होत्या त्या झाल्या का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।